श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 135। श्री प्रभूंना वस्त्रपूजा। एके दिवशी सकाळीच बाईसाने श्री प्रभूंना आंघोळ घातली तेव्हा आमचे सर्वज्ञ अंगणात निश्चल उभे होते। श्री प्रभूंची आंघोळ झाली, मग सर्वज्ञांनी वस्त्र उघडे करून दाखविले आणि श्री प्रभूंनी कोप स्वीकारला। अरे गप्प गप्प म्हणून पडवीत गेले। सर्वज्ञांनी वस्त्र गुंडाळून ठेवले आणि बाईसाने श्री प्रभूंचा पूजा वसर केला तेव्हा आमचे सर्वज्ञ आवाराच्या दरवाजाजवळील एका कोपऱ्यात सिंहाच्या आकाराच्या दगडाजवळ उभे होते। एकाच्या मताने दुसऱ्या पडवीत उकड बैठक घालून बसले होते। पूजेचा सोहळा बघितला, मग सर्वज्ञ भैरवाच्या देवळात गेले। बाईसाने श्री प्रभूंना जेवण दिले। वाटीत तूप, एका वाटीत भाजी असे श्री प्रभूंनी ताटात जेवण केले। उरलेल्या प्रसादात बाईसाने पुन्हा पदार्थ वाढले व वर कापड झाकून घेऊन आली। नंतर आमच्या सर्वज्ञांचे जेवण झाले। उरलेला प्रसाद तो बाईसा व चांगदेव भट्टाने घेतला। सर्वज्ञ सकाळीच आदित्यनाथाच्या देवळाच्या वायव्य दिशेला शौचाला जात असत। आदित्याच्या आणि भैरवाच्या देवळामध्ये गरम पाण्याचा उपयोग करीत असत। मग आदित्याच्या देवळाच्या उंबरठ्यावर उकड बैठक होत असे। सर्वज्ञ आपल्या श्रीकराने आपले श्रीचरण धुत असत, गुन्हा करीत असत, पूजा वसर करून देत नव्हते। मग त्रिकोपद्यांच्या आवारात गेले, तेथे बसले। बाईसाने श्री प्रभूंचा पूजा वसर केला। तो सोहळा सर्वज्ञांनी बघितला आणि भैरवाच्या देवळात गेले। बाईसाने प्रतिदिनाप्रमाणे श्री प्रभूंना जेवण दिले। नंतर सर्वज्ञांचेही जेवण झाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।